नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आधीच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आपण नवरात्र विशेष म्हणजे जे कलर आहेत त्याप्रमाणे रांगोळ्या सुरू करणार आहोत. तर उद्यापासून म्हणजे 22 सप्टेंबरपासून आपली नवरात्र चालू होते. पहिला दिवस घटस्थापनेचा आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा कलर असतो. ह्या रंगांचं विशिष्ट आपण म्हणजे वैशिष्ट्य आहे, आपण ते पण बघणार आहोत प्रत्येक रांगोळीच्या दिवशी. तर उद्याचा पहिला रंग आहे पांढरा रंग. पांढरा रंग हा शुद्धता, शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो आणि हा दिवस पर्वतांची कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित केलेला आहे. तुम्हाला दुर्गा देवीचे 9 रूप माहितीच असणार आहेत. तर मी आजच का व्हिडिओ अपलोड करते, कारण उद्या सकाळी तुम्हाला लवकर रांगोळी काढायला लागेल. त्यामुळे मी आजपासूनच सुरुवात करते. प्रत्येक दिवशीच्या कलरची रांगोळी आदल्या दिवशी अपलोड होणार आहे. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. म्हणजे आज रांगोळी बघितली की उद्या सकाळी पटकन काढून होईल, त्यासाठी मी आजच रांगोळी अपलोड करते. तर बघू शकता आपल्या आजच्या भागातली ही पहिली रांगोळी. 4 रांगोळ्या दाखवते मी आजच्या भागात तुम्हाला. एकदम सोप्या, पटकन होणाऱ्या आहेत, कमी वेळेत काढता येणार आहेत आणि कलर पण एवढे काही लागणार नाही आहेत. तर बघू शकता एक सर्कल काढला, त्यामध्ये सफेद कलर भरून घेतला आहे खाली बॅकग्राऊंडला आणि बाजूने टिंब काढलेत, ठिपके काढलेत आणि त्यामध्ये लाल कलरने पावलं काढलीत आणि बाजूची डिझाईन तुम्ही बघितलीच असेल कशी काढली ती. बघू शकता किती सोपी सुंदर आहे. ॲज अ बॉर्डर म्हणून पण तुम्ही घटासमोर काढू शकता ही रांगोळी किंवा दारासमोर काढू शकता. तर आजच्या भागातली ही दुसरी रांगोळी बघू शकता तुम्ही. चौकोन काढते मी, त्याप्रमाणे फिलरने व्हाईट कलर काढून टाकून घेते. थोडा चौकोनी आकारच द्यायचा, म्हणजे नंतर आपण पट्टीच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित देऊन करून घेणारे, शेप देऊन घेणारे. आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला रांगोळ्या आवडल्या की नाही ते. आणि रांगोळ्या आवडणाऱ्या अशाच आहेत त्यात काही प्रश्नच नाही आहे. पट्टीच्या साहाय्याने बघू शकता तुम्ही. तुम्हाला आता जमायला लागलं असेल पट्टीच्या साहाय्याने असं शेप वगैरे द्यायला. 4 साईडला आपण गोपद्म काढून घेतलेले आहेत. प्रत्येक रंगाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. आपण ते प्रत्येक रांगोळीच्या दिवशी बघणार आहोत. आता हा जो चौकोन आहे तो मी प्लेन ठेवला आहे. तुम्ही त्यामध्ये स्वस्तिक काढू शकता किंवा कलश काढू शकता किंवा महालक्ष्मीचे पावलं पण काढू शकता. मी त्यामध्ये जे मातीची पावलं आहेत माझ्याकडे, जे समोर ठेवलेले रांगोळीच्या, ते ठेवून दाखवणार आहे कशी दिसते रांगोळी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावलं वगैरे किंवा दुसरी डिझाईन त्यामध्ये ॲड करू शकता. आपण बघतो पांढरा कलर जेव्हा 16 सोमवाराचं व्रत असतं बघा, तेव्हा पण पांढऱ्या कलरचेच कपडे घालायला लागतात. म्हणजे खूप साऱ्या अशा पूजेमध्ये पांढरा कलरच वापरला जातो. आपल्या झेंड्यामध्ये पण पांढरा कलर आहे, एकदम शांततेचं प्रतीक आहे ना पांढरा कलर, त्यामुळे. हे बघा अशी मी त्यामध्ये पावलं ठेवलेली होती. तुम्ही त्यामध्ये स्वस्तिक वगैरे ॲड करून द्या, म्हणजे ॲड केलं तरी चालेल. तिसरी रांगोळी अतिशय सोपी आहे. कलर जरी मी थोडे मोठे मोठे म्हणजे रांगोळीचे टिपके जरा मोठे मोठे टाकते, तुम्ही कमी रांगोळी वापरून पण काढू शकता या रांगोळ्या. त्याला काही नाही, फक्त असं गोल फिरवायचं आहे. या प्रकारची रांगोळी आपण आधी पण बघितलेली आहे. थोडीशी वेगळी डिझाईन ॲड केली त्यामध्ये मी.
या दिवशी म्हणजे सगळे बायका वगैरे त्या त्या कलरनुसार कपडे वगैरे, साडी वगैरे घालत असतात, नेसत असतात. असं ऑफिसमध्ये पण नाही का, असा ग्रुप असेल तर ते पण ग्रुपनुसार म्हणजे कलरनुसार ते कपडे घालतात, ड्रेस घालतात. छान वाटतं नवरात्रात एकदम मस्त वातावरण असतं. देवीला पण जाताना बायका व्हाईट कलरची साडी म्हणजे ज्या त्या कलरची साडी असेल, ज्या त्या दिवशी जो कलर असेल त्या कलरची साडी वगैरे घालून जातात. त्यानुसार मग आपण पण आपलं ट्रेंडनुसार जायचं म्हणून आपण पण त्या दिवशीची म्हणजे ज्या दिवशी जो कलर आहे त्या दिवशीची रांगोळी काढतोय. किती छोटीशी, नाजूकशी आणि सुंदर अशी रांगोळी. मला खूप आवडली ही पण रांगोळी. तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. नक्की ट्राय करा. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी. तुम्ही चाळणीच्या मदतीने पण चहाची गाळणी असते ना, त्याच्या मदतीने पण कलर भरू शकता असा. आणि बघू शकता असं एक बांगडी ठेवली आणि त्याच्या बाजूनी मोठे-मोठे असे टिपके काढून घेतलेले आणि असं जर चमचा असेल तुमच्याकडे, काही नाही करायचं, फक्त चमचा त्या थेंबावर ठेवायचा आणि पुढे सरकवायचं आहे त्याला. आपोआप डिझाईन तयार होते. आपल्याला काहीच नाही करायचं. यानंतरचे पण रांगोळ्या नक्की चेक करा मैत्रिणींनो. पांढरा नंतर लाल कलर आहे. तसं त्याचं महत्त्व त्या दिवशी बघू आपण. आणि यामध्ये आपण पाऊलं काढून घेतली. ती रांगोळी जरा ना जाड होती याची लाल कलरची, त्यामुळे ते थोडे व्यवस्थित नाही आलेले. थोडा जाड कलर होता. पण मी त्याच्यावर डबल एक रेष काढून घेतल्यामुळे त्यामुळे व्यवस्थित दिसते ते थोडं. पिवळ्या कलरने बोटं काढून घेते. तर ह्या चारही रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.